नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे. कारण की मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. ई-केवायसी बद्दल मोठी अपडेट्स या ठिकाणी असणार आहे. कारण की बघा, इथे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी जी आहे ना, ही बाकी राहिलेली होती आणि त्यामुळे त्या बहिणी ते नाराज झालेल्या होत्या, की आम्ही ते आमचं उत्पन्न 80 लाखांच्या खाली आहे. आमच्या घरी कुठलीही चारचाकी गाडी नाही, कोणीही सरकारी नोकरीला नाही. तरी आम्हाला जो लाभ आहे ना, हा नोव्हेंबरपासून इथं बंद झालेला आहे. तर आता अशा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी नियमित लाभ भेटत आहे, अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण की तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला, तर तुम्हाला ई-केवायसी करायची आहे किंवा नाही हे तुम्हाला इथे कळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु तुम्हाला मी त्याआधी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो, की आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे खूप सारे व्हिडिओ जे आहे ना, ते इथे बनवले होते, की बुवा काही लाडकी बहीणचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या खाली ते सगळे इथे पात्र आहेत, तरी त्यांना इथे जो लाभ आहे ना, तो इथे भेटत नाही आणि सरकारने आता त्याची दखल जी आहे ना, ती इथे घेतलेली आहे. आता ई-केवायसी बद्दल किती लाडक्या म्हणजे लाडक्या बहिणींना किती तारखेपर्यंत इथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे, याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी मिळण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठी दिलासादायक माहिती दिलेली आहे. ई-केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना आता घाई करण्याची गरज नसून सरकारने त्याच्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. बघा, इथे तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी जवळ-जवळ 6 महिन्यांची मुदतवाढ इथे सरकारने दिलेली आहे. म्हणजे तुम्ही 6 महिन्यामध्ये कधीही ई-केवायसी करू शकता. कुठलीही गडबड नाही. जर एखादं डॉक्युमेंट कमी असेल, तुमची जर बँकेची ई-केवायसी बाकी असेल किंवा जर तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्ही आरामशीर इथे तुमची ई-केवायसी 6 महिन्याच्या आत तुम्ही इथे करू शकता. कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन घ्यायचं काम नाही. परंतु 6 महिन्याच्या आत आता तुम्हाला चान्स भेटलेला आहे. तर तुम्हाला ई-केवायसी इथे करून घ्यायची आहे. आता कुठल्याही प्रकारचं इथे घाई-गडबड करू नका आणि आरामशीर इथे तुमची न चुकता इथे के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. विशेषतः ई-केवायसी न झाल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता. मात्र आदिताई तटकरे यांनी हा संभ्रम इथे दूर केलेला आहे. बघा, इथे ज्या लाडक्या बहिणींना इथे नोव्हेंबरपासून हप्ते इथे बंद झालेले होते, त्यांना असं वाटत होतं की आता आम्ही इथे अपात्र झालेलो आणि आम्हाला इथे आता कुठल्याही प्रकारचा जो हप्ता आहे तो इथे भेटणार नाही. पण मी तुम्हाला इथे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगत की तुम्ही इथे अपात्र झालेला नाही आहात. म्हणजे तुम्ही पात्र आहात, फक्त तुमचे जे हप्ते आहेत तिथे बंद करण्यात आलेले आहेत. तर आता तसंच झालेलं आहे. तुम्ही इथे पात्र आहात आणि आता तुम्हाला इथे ई-केवायसी करण्याचा जो चान्स आहे ना, तो इथे भेटलेला आहे आणि आता हा चान्स तुम्हाला वाया घालायचा नाहीये. तुम्हाला ई-केवायसी जी आहे ना, ही लवकरात लवकर इथे करून घ्यायची आहे. आता 6 महिन्यांची मुदतवाढ इथे भेटलेली आहे. त्यांच्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया इथे सुरू केलेली आहे, पण काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यांनाही दुरुस्त करण्याची संधी इथे दिली जाणार आहे. बघा, इथे ज्या लाडक्या बहिणींना इथे 31 एप्रिलपर्यंत इथे सुधारण्याची तारीख दिलेली होती, म्हणजे दुरुस्ती करण्याची तारीख दिलेली होती. त्यांनी जर काही कारणास्तव इथे दुरुस्ती करून घेतली नसेल, तर त्यांना सुद्धा 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी इथे देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा इथे दुरुस्ती करून घ्यायची आणि ज्यांनी ई-केवायसी केलीच नव्हती, त्यांनी सुद्धा इथे ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्यामुळे पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही. बघा, आता या ठिकाणी कुठलीही जी पात्र महिला आहे, ती या ठिकाणी वंचित राहणार नाही, हे सुद्धा इथे लक्षात घेणे इथे खूप गरजेचे आहे. तुमच्या इथे भावना कमेंट करून इथे नक्की कळवायची आहे याच्याबद्दल. योजनेचा हप्ता वाढवण्याच्या मागणीबाबत बोलताना आदिताई तटकरे म्हणाले, की या संदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेणार आहेत. सध्या सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात भर देत आहे. बघा, त्यांना असं सुद्धा इथे प्रश्न विचारला होता, की बुवा ₹1500 हप्ता 2100 केव्हा होणार? तर त्या म्हटलेल्या आहेत, की याचा जो निर्णय हा मुख्यमंत्री साहेब इथे घेणार आहेत. परंतु सध्या सरकारी योजना जी आहे ना, ही प्रभावीपणे इथे राबवण्यात येत आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन इथे घ्यायचं नाहीये. ज्या लाडकी बहिणीची ई-केवायसी इथे झालीच नाही, त्यांनी सुद्धा इथे ई-केवायसी इथे लवकरात लवकर करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या बहिणीची दुरुस्ती करायची राहिली होती, चूक सुधारायची राहिली होती, त्यांनी इथं दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यामुळे इथे टेन्शन इथे मिटलेलं आहे. तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.